नमस्कार, मी निसार अहमद. आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. आष्टी तालुक्यातील कडा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नंबर 1 याचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहाने संपन्न झाले. मी निसार अहमद. आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. प्राथमिक शाळा नंबर 1चे आता स्नेह संमेलन संपन्न झालं आहे. या बाबतीत सणाची आपण बोलूया. आताच या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर 1 झेप हा सांस्कृतिक आणि विविध बोधनेचा कार्यक्रम या ठिकाणी सादर झालेला आहे. अनेक पालकांनी या ठिकाणी उपस्थिती जाणवली. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 5,500 ते 6,000 प्रेक्षक या ठिकाणी पालकवर्ग उपस्थित होता. शाळेचे वैशिष्ट्य सांगतो की बीड जिल्ह्यातील ही एक अग्रगण्य नवे फार परंपरा लाभलेली सर्वात मोठी बीड जिल्ह्याचा अभिमान असणारी शाळा आहे. जवळपास 850 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. जवळपास 22 तुकड्या आमच्या शाळेमध्ये आहेत. शाळेच्या संदर्भामध्ये जर पाहिलं असेल की शाळेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही शाळा शारीरिक, बौद्धिक, मानसिक सर्व गुणांचा विकास होण्यासाठी प्रयत्न करणारी शाळा आहे. आणि माझ्या शाळेचं वैशिष्ट्य असं सांगतो की या शाळेमध्ये कोणत्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील तर त्या स्पर्धा परीक्षांना मुलं बसून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नुसतं बसून नाही तर चांगल्या प्रकारचं त्यांना शिकून अध्यापन करून आमचे शिक्षक या ठिकाणी खूप प्रयत्न करतात की गेल्या वर्षी देखील आमच्या शाळेचे 32 विद्यार्थी या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झाले. त्या ठिकाणी 13 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. यावर्षी देखील जर पाहिलं असेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की विद्यार्थी पुढे चांगल्या प्रकारे व्हायचं असेल, विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे घडवायचं असेल, विद्यार्थी स्पर्धा परीक्षा द्यायचे असतील तर अशा प्रकारच्या परीक्षा घेणं निश्चित गरजेचं आहे. MPSC असेल, UPSC असेल, अशा परीक्षाला जर मुलांना बसवायचं असेल, मुलं चांगल्या प्रकारचे उत्तीर्ण व्हावं असं वाटत असेल तर या स्पर्धा परीक्षा महत्त्वाच्या असतात. त्या दृष्टिकोनातून आमचा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवण्याचा प्रयत्न असतो. चांगल्या प्रकारे आमचे शिक्षक या ठिकाणी या विद्यार्थ्यांना घडवत असतात. आणि जर पाहिलं असेल शाळेचा परिसर, तुम्ही जर कदाचित शाळेच्या परिसरमध्ये माझी जर मुलाखत घेतली असती तर मला वाटतं शाळेचा परिसर जर दाखवला गेला असता तर एक अग्रगण्य म्हणण्यापेक्षा एक सुंदर बगीचा मी त्या शाळेसमोर तयार केलेला आहे. सुंदर अशा प्रकारचे त्या ठिकाणी शाळा पाहिल्यानंतर सर्व अधिकारी या ठिकाणी आमची चांगल्या प्रकारची स्तुती नाही म्हणता येणार पण पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी म्हणतात वा काय जिल्हा परिषदची शाळा आहे. अशा प्रकारची शाळा आम्ही या ठिकाणी बनवलेली आहे. आणि इथून पुढे ही शाळा नवे आमच्या सर्व शिक्षकाच्या माध्यमातून माझे आले सर्व शिक्षक आहेत हे माझं श्रेय नाही आहे. हे काम मी करत नाही आहे तर माझे जे शिक्षक आहेत हे बांधव आहेत, हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या माध्यमातून ही शाळा घडवण्याचा प्रयत्न चालू आहे. इथून पुढे महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असणारी शाळा नुसतं बोलण्यापुरतं मर्यादित राहणार नाही तर नावलौकिक असणारी शाळा आमच्या सर्व शिक्षकाच्या माध्यमातून मी या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या ठिकाणी आलात, माझी मुलाखत या ठिकाणी घेतली, माझ्याशी 4 शब्द बोललात त्याबद्दल तेज वार्ताचं मी हार्दिक स्वागत करतो. शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. भारत मातेला वंदन करतो. आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक अखिले सर, आमच्या शाळेचे केंद्रप्रमुख मेरगणे सर यांना पण धन्यवाद देतो. स्नेहसंमेलन हा जो कार्यक्रम असतो, स्नेहसंमेलन म्हणजे एक जिव्हाळा असतो, प्रेम असतं. याच्यामधून जो विद्यार्थी निर्माण होतो, कार्यकर्ता निर्माण होतो, त्याच्यामधून त्याचे सुप्त गुण जे असतील ते सुप्त गुण त्याला सादर करण्याचा हा एक महत्त्वाचा एक विषय आहे म्हणजे स्नेहसंमेलन. या स्नेहसंमेलनामधून आम्ही एक उपक्रम करणार आहेत शाळेमध्ये. याच्या आधी आम्ही राबविला होता, त्याला काही प्रतिसाद दिला नाही पण आजपासून मला वाटतं देतील. प्रत्येक विद्यार्थी आहे, प्रत्येक पालक आहे, त्या पालकांनी प्रत्येक वेळेस समजा प्रत्येक महिन्याला प्रत्येक विद्यार्थ्यांनी 100 रुपये शाळेला द्यायचे. आमच्या शाळेला कमीत कमी 800 विद्यार्थी आहेत. 800 विद्यार्थ्यांनी जर 100 ज्याची परिस्थिती जशी असेल त्यांनी तसे पैसे द्यायचे. कारण विद्यार्थी हे माईनंतर जर कोणी घडीत असेल तर फक्त शिक्षकच घडीत आहेत हे माहिती आहे मला. आणि ते विद्यार्थी घडत असताना त्यासाठी फक्त शिक्षक कारणीभूत आहे. आणि ते जिल्हा परिषद शाळेमध्ये मी पण शिकलेलो आहे आणि त्या शाळेमधून मला आत्ता जी तेजवार्तांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. बीड जिल्ह्यातील 1 नंबरची शाळा असून आणि या शाळेचा पट 825 असून
ही शाळा एक मॉडेल स्कूल म्हणून बीड जिल्ह्यातील 1 नंबरची शाळा आहे आणि सर्व हे श्रेय सर्व शिक्षकांना मुख्याध्यापक टकले सरांना जातं आणि तेज वार्ताने मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर 1 ही आमची पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी शाळा आहे. झेड जिल्हा परिषदची असूनही इथे विद्यार्थी संख्या जवळजवळ 900पर्यंत आहे आणि आमच्या शाळेमध्ये विद्यार्थीच्या बाबतीत तर खूपच म्हणजे आलेख खूप उंचावलेला आहे, पण तरीही बाकीचे इतर सुप्त गुण सुद्धा आम्ही सर्व शिक्षक घेत असतो. तर त्यामध्ये सर्व प्रकारच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करणे, खरी कमाई, तसेच शिक्षक दिन वगैरे अशा प्रकारचे आणि आज झालेले सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारचे अनेक उपक्रम घेऊन मुलांमध्ये सुप्त गुण आम्ही विकसित करत असतो आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे सर्व शिक्षक आणि आमचे सर्व मुख्याध्यापक या सर्वांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. प्राथमिक 1 नंबर माझे विद्यार्थी आहे. आज जो काय सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्याला एकदम म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळाला. इथून पुढं बी आम्हाला आमच्या शाळेला सहकार्य कायम राहील म्हणून कसं आपल्या शाळेचे जिल्हा परिषद शाळा नंबर 1ची पहिलीचे ॲडमिशन सुरू होणार आहे, तरी सर्व पालकांनी याची नोंद घ्यावी. आणि दुसरी गोष्ट हा कार्यक्रम सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल फार यशस्वी झाला. एवढं बोलून शाळा अध्यक्ष सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.
NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.